सगळ्याविषयी बोलण्याकरता तृप्ती देसाई सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तृप्तीताई, काय म्हणावं या सगळ्याला? खरं तर सुरेश धस आणि खोक्याचे जे फोटो आहेत ते व्हायरल झालेले होते। त्यांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते। खोक्याचा आका म्हणून सुरेश धस समोरही आले। आता हरणाचं मांस खाल्लं का काय ते त्या दोघांनाच माहिती, परंतु ज्या काही सत्य घटना समोर आल्या, जसं सुरेश धस धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याबाबत बाहेर बोलत होते, त्याप्रमाणेच खोक्या भोसले आणि त्यांचे संबंध बाहेर आलेले होते। त्यामुळे मला वाटतंय की खोक्याला अटक झाली किंवा आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला अटक झाली आणि काही गोष्टी समोर आल्या म्हणून आता या गोष्टीचा बाऊ करण्याचा प्रयत्न सुरेश धस करतायत। सुरेश धस हे अनेक वर्ष राजकारणात आहेत आणि आता बीडच्या राजकारणात त्यांना हिरो व्हायचंय। त्यामुळे असे काही ना काही मला वाटतंय की खोटे नाटे आरोप करायचे किंवा अशा पद्धतीच्या काहीतरी ब्रेकिंग न्यूज आणायच्या आणि मग आपल्याला स्वतःला सहानुभूती मिळवायची, या गोष्टीचा पूर्णपणे बाऊ करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। का खरोखरच अशा पद्धतीची कुठली गँग किंवा त्यांना जर माहिती मिळाली असेल किंवा कुणी जर असं काही सांगितलं असेल तर सुरेश धसांनी टीव्हीला किंवा इकडे बोलण्यापेक्षा तातडीनं गुन्हा दाखल करावा। ते काहीच करत नाहीत, फक्त त्याची चर्चा झाली पाहिजे आणि मी कशा पद्धतीनं हे सगळं सामोरं जात आहे किंवा ज्या काही आहे, मला वाटतं या गोष्टीचा फक्त बाऊ करतायत आणि हा बाऊ करून मग खोक्या भोसलेला वाचवण्याचा प्रयत्न सुरेश धस करतायत का, अशी शंका मनात येते। अगदी केवळ चर्चेत राहण्याकरता असे आरोप केले जातात किंवा असे दावे केले जात आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही, सुरेश धस सध्या चर्चेत आहेत, परंतु बीडच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजकारण ढवळून निघालेलं आहे। अनेक राजकारणी आता धनंजय मुंडे बाजूला गेल्यानंतर बीड जिल्हा स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत आणि बीड जिल्ह्यात त्यांना हिरो व्हायचंय। त्यामुळे अशा पद्धतीचा कुठला तरी काहीतरी संबंध जोडायचा की ज्याचा कुठलंही काही कारण नाहीये आणि म्हणून मग डायरेक्ट आता बिश्नोई गँगला सुरेश धस माहिती नसतील, त्यांनी खोक्याला जे आहे ते खोक्याने त्यांना डबे पुरवले किंवा काय अशा पद्धतीचा तर काहीच संबंध नाही। पण आता मोठी गँग माझ्या मागे आहे, माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या कुणाचा कट रस्ता आहे, त्याच्या मागे कोण आहे माहितीये, मग सीएम तुमचे आहेत, द्या ना तक्रार, पोलीस स्टेशनला जा, गुन्हा दाखल करा। अशा पद्धतीची इतकी जर गंभीर घटना घडतीये तर मला वाटतंय की टीव्हीला तर तुम्ही गुन्हा दाखल केल्यावर येईलच, कुठेतरी सहानुभूती मिळवायची आणि बीड जिल्ह्यात हिरो होण्याचा प्रयत्न आणि या प्रकरणाचा बाऊ करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरेश धसांचा आहे। अगदी अगदी धन्यवाद तृप्तीताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।